सकाळी 8 वाजले असतील. 8च्या सुमारास कबीर जॉगिंग करून घरी परतत होता आणि तेवढ्यात जशी तिची कबीरवर नजर पडली, पटकन उठली आणि कबीरच्या दिशेने ती धावायला लागली. कबीरच्या दिशेने धावायला लागल्याच्या नंतर ती जोरात पळत होती आणि ती सटकन पडली. कशी पडली? पडल्याच्या नंतर कबीर समोरून येत होता, त्याने तिला पडलेलं पाहिलं आणि पाठीमागून तिला पळताना सानवी म्हणजे तिची आई बघत होती. ते दोघांनी तिच्या दिशेने धाव घेतली. कशाला? तिला पडलेली उठवायला. कबीर आली, सानवी तिच्या जवळ पोहोचले. कबीरनं तिला उचलून घेतलं आणि घरात आणलं. तिच्या पायाला म्हणजे तिच्या गुडघ्याला मार लागला होता आणि तिच्या गुडघ्यातून रक्त टिपकत होतं. काय टिपकत होतं? तिच्या गुडघ्यातून निघणारं रक्त बघून आपली बाबापेक्षा आई कधी पण जास्त सेन्सिटिव्ह असते. सेन्सिटिव्ह म्हणजे कळतं ना? लगेच दुःख होणं, लगेच दुःख होणं, लगेच नाराज होणं, लगेच खुश होणं, असे गुण असतात महिलांमध्ये जास्त पुरुषांपेक्षा. कमजोर कुठं आलो होतो? तिच्या पायातून गळणारं रक्त बघून सानवीच्या डोळ्यातून अश्रुधारा ढसाळायला लागले. म्हणजे तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती पण रडायला लागली. अश्विनीच्या डोळ्यात नाही पाणी आलं, सानवीच्या आणि रियाच्या. रियाला लागलेलं पाहून, तिच्या गुडघ्यामधून रक्त गळतं हे पाहून आणि रिया मोठमोठ्याने रडत होती. या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला? तिच्या मम्मीला आवरलं नाही रडू. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. कबीर त्या जखमेला साफ करत होता, कारण कधी पण जो बाप असतो तो रडताना दिसत नाही शक्यतो. दिसतो का? रडताना तुम्हाला कधी पण आईच दिसणार. आणि ज्या दिवशी तुमचा बाप रडतो त्या दिवशी तुम्ही समजायचं की काहीतरी प्रचंड मोठं दुःख त्याला झालं असेल. नॉर्मल गोष्टीला बाप रडताना तुम्हाला कधीच नाही दिसणार. दिसतो का? नाही दिसत. तसंच कबीरच्या डोळ्यात पाणी नव्हतं. म्हणजे याचा अर्थ असा होता का कबीरचं त्याच्यावर प्रेम नसन? नाही. तो तिची ती जखम साफ करत होता. कशाने? आयोडीन वगैरे असतं ना, कापसाने. रियाच्या डोळ्यात पाणी आलंय, असा माहोल बनलेला एकदम. बॅकग्राऊंड म्युझिक चालू, लता मंगेशकरचं गाणं लागलं. गाऊन दाखवू? माझा आवाज नाही ओळखास. मग बॅकग्राऊंडला लता मंगेशकरचं टेप मध्ये गाणं चालू होतं. काय? आईवर. सांगतोय ना. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है. म्हणजे कसं चालू होतं? तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ. असं गाणं चालू होतं. त्या गाण्याची पुढची लाईन काय आहे? हे जो दुनिया है वन है कांटों का, तू फुलवारी है. आणि ते गाणं ऐकल्यावर सानवीच्या डोळ्याचं पाणी रियाने तिच्या कोमल हाताने पुसलं आणि तिचं दुःख थोडंसं कमी झालं. रियाचं तिचं दुखण्याकडचं लक्ष गाण्याकडे आलं आणि ती पण गाणं गुणगुणवायला लागली. आता रिया गाणं म्हणून कसं? 5.5 वर्षाची पोरगी कसं म्हणून? तू कितनी अच्छी है, तू कितनी प्याली है. सॉरी मध्ये हुकला.
तुम्ही ओमा ओमा म्हणायचं नुसतं, सगळ्यांनी म्हणायचं ओमा ओमा एवढं म्हणायचं तू. मग रिया गाणं गुणगुणायला लागली. कोणतं? तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्याली प्याली है ओ माँ. ये जो दुनिया है, काय पुढं? ये जो दुनिया है वन है कांटों का, तू फुलवाली है. आता फुलवारी ह्या शब्दाला रियानं तू फुलवाली है म्हणजे फुलावाली. आणि पुढं ओ मा असं गाणं त्या बॅकग्राऊंडला वाजत होतं. मग कसा सीन बनला असं? रियाचं दुःख पार रिया विसरून गेली त्या गाण्याच्या नादात. कबीरने रियाच्या पायाला म्हणजे गुडघ्याला जी जखम झाली होती त्याला मलमपट्टी केली. काय केलं? मलमपट्टी केली आणि रियाला उचलून घेतलं, जवळ घेतलं. रियाला उचलून घेतल्याच्या नंतर स्वतःच्या छातीला रियाला लावलं. समजा छोटीशी रिया, कोणी? तिच्या बाबांनी म्हणजे कबीरने. लावल्याच्या नंतर कुठून आला होता कबीर? कबीर आला होता जॉगिंग करून आणि व्यायाम करून. व्यायाम करताना त्याच्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर घाम आलेला होता आणि त्या घामाचा वास कबीरच्या अंगाला लागला होता. ज्यावेळेस त्याने रियाला उचलून अंगावर घेतलं त्यावेळेस तिला त्याच्या अंगाचा वास आला. काय आला? आणि रिया म्हणली, काय म्हणून रिया? बाबा तुमच्या अंगाचा वास इतका घाणकत काय येतोय? काय विचारलं? बाबा तुमच्या अंगाचा वास इतका घाण कस काय येतोय? बाबांनी उत्तर दिलं, घामामुळं. कशामुळं? घामामुळं. रियाचं चंचल माइंड, तिचं काय शांत व्हायना, त्याला आणखी एक प्रश्न पडला. पडत होते का नाही रियाला प्रश्न? आणखी एक प्रश्न पडला. काय बोलली? बाबा घामाचा वास कशामुळे येत असतो? घामाचा वास कशामुळे येतो? घामाचा वास काय येतो? असा प्रश्न रियाने कबीरला विचारलाय. आता आलं का नाही कबीर अडचणीत पुन्हा? रियाचे प्रश्न काय कबीरला सुट्टी देत नव्हते, बंदच होत नव्हते रियाचे प्रश्न. मग कबीरला आता त्याचं खरं उत्तर सांगणं भाग होतं. काय होतं? खरं उत्तर सांगणं भाग होतं. मग काय सांगन कबीर? कबीरने सांगितलं, घामावाटे आपल्या शरीरातील निरुपयोगी आणि खराब वस्तू ज्याचा शरीराला काहीच उपयोग नसतो त्या बाहेर टाकल्या जातात. कशाद्वारे? घामाद्वारे. आता इथून पुढे कबीरला लक्षात घ्या, काय सांगितलं कबीरने? घामाद्वारे आपल्या शरीरातील घाण आणि ज्या वस्तूंची गरज नाही, आपल्या शरीराला निरुपयोगी आहेत, टाकाऊ पदार्थ आहेत, ते पदार्थ बाहेर टाकले जाते आणि त्यामुळे त्याचा वास येतो. मग रियाला आणखी टेन्शन वाढलं. हे निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकल्यामुळे वास येतो हे खरं, पण ते आत कसं काय जाते? पडू शकतो का नाही प्रश्न? तुम्हाला पडलाय का ज्ञानेश्वरी? इथून मग पडलं नव्हतं का? घामावाट घाण वस्तू बाहेर निघतात, मग त्या घामात त्या आत कुठून जातात घाण वस्तू? हा प्रश्न तिला पडला. मग कबीरनं पुन्हा त्याचं उत्तर सांगायला सुरुवात केली. आणि कबीर काय सांगतोय? आपण जे अन्न खातो त्यातील काही अन्न ज्याची आपल्या शरीराला गरज आहे, पोषक तत्व, तेवढं आपलं शरीर घेतं आणि बाकीच्या अन्न आणि पाणी जे आपण पितो ते
बाहेर टाकून जातो. पुन्हा रियाने विचारलं, सगळ्या घाण वस्तू घामातूनच बाहेर निघतात का? काय सगळ्या घाण वस्तू घामातूनच बाहेर निघतात का? कबीर म्हणला नाही. काय म्हटलं कबीर? मग बाकीच्या ज्या घाण वस्तू असतात, घाण म्हणजे काय, निरुपयोगी वस्तू असतात, टाकाऊ वस्तू असतात, त्या बाहेर कशा येतात? हा रियाचा पुढचा प्रश्न होता. संपले का प्रश्न? नाही. मग कबीरने काय सांगायला पाहिजे? कबीरने तिला सांगितलं, शी करताना आपण जो काय म्हणतात त्याला, काय म्हणतात माझ्या गेलं लक्षातून, खाली थांबा, बॅकग्राऊंड म्युझिक आलंय जवळ. नाही नाही, हा, विष्टा आणि 1 नंबर आणि 2 नंबर लक्षात ठेवा तुम्ही. कळतं ना तुम्हाला 1 आणि 2? ओके. आणि घामावाट आपल्या शरीरातले टाकाऊ आणि निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकले जातात, असं कोणी सांगितलं? कबीरनं. मग नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा रियाचा. आता नेक्स्ट क्वेश्चन रियाचा काय असू शकतो? घाम आणि विष्ठा. विज्ञानात लिहावं लागेल, हसू नका. विष्ठा काय असते ते? मग रियाला आणखी प्रश्न पडला. तिची नजर दारातल्या आंब्याच्या झाडाकडे गेली. आंब्याच्या झाडाला तर मी घाम येताना, सू करताना, शी करताना पाहिलंच नाही. मग आणखी एक चमत्कार. कबीर टेन्शन मध्ये. रियाचे प्रश्न काय संपत नव्हते. कबीरला आंघोळ करायची होती, कारण त्याच्या स्वतःच्या अंगावर घामाचा वास येतच होता का नाही? मग कबीरनं त्याला सांगायला सुरुवात केली. झाडं जे असतात त्यांच्या शरीरामध्ये किंवा त्यांच्या पानामध्ये जो उत्सर्ज, त्याला काय म्हणतात? उत्सर्ज. म्हणजे टाकाऊ पदार्थ, बिनकामाचे पदार्थ, ज्याची गरज राहिलेली नाही, ते जसे आपल्या शरीरातून बाहेर येतात. ते झाडाची पानं वाळून आपल्या आंब्याच्या झाडाखाली गळलेले पानं तुला दिसतात का, असं तिला विचारलं. कोणाला? रियाला. ती म्हणली हो. मग झाडं सजीव आहेत म्हणून रियाला तो प्रश्न पडला होता. झाडं आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ कशामार्फत बाहेर टाकतात? पानामधले साठलेला टाकाऊ पदार्थ म्हणजे उत्सर्ज, तो पान गाळून उत्सर्जित करतात. कसा? आणि त्यालाच काय म्हणायचं? उत्सर्जन करणं. हे जे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात त्याला काय म्हणतात? उत्सर्जन. काय म्हणतात? उत्सर्जन म्हणजेच एक्सक्रेशन. इंग्लिश मध्ये त्याला काय नाव आहे? EXCRETION. एक्सक्रेशन. मग तुला स्टोरी पटा नाही का? तिकडे नको बोलू. त्यांनी काय केलं सांगितलं, झाड जो उत्सर्ज पानामध्ये जमा केलेला असतो तो पानं गाळून खाली टाकतात, म्हणजे उत्सर्जित करतात. आता रियाला पुढचं टेन्शन. पापा, हे उत्सर्जन काय असतं? उत्सर्जन काय म्हणून ती? उत्सर्जन. कारण तिची बोबडी भाषा होती थोडी. तिने विचारलं, बाबा हे उत्सर्जन म्हणजे काय असतं? मग त्याने सांगितलं, जे आपण टाकाऊ पदार्थ आपल्या शरीराच्या बाहेर आणि झाडं पानं गाळून बाहेर टाकतात त्याला म्हणायचं उत्सर्जन.
म्हणजेच उत्सर्जन. राहील लक्षात? काय म्हणायचं ज्ञानेश्वरी त्याला इंग्लिश मध्ये एक्सक्रेशन. काय म्हणायचं? कुठं आली दबली स्टोरी? उत्सर्जन काय असतं? मग कबीरने काय सांगितलं? आपण जे टाकाऊ पदार्थ म्हणजे प्रत्येक सजीव शरीराच्या बाहेर टाकतो त्याला काय म्हणायचं? उत्सर्जन म्हणजेच उत्सर्जन म्हणजेच एक्सक्रेशन. बाहेर टाकणं म्हणजे त्याला काय म्हणायचं? उत्सर्ज करणं. त्यांनी सांगितलं आता वनस्पतीचं. रियाचा नेक्स्ट क्वेश्चन. रिया जे प्रश्न काय संपत नव्हते. रिया वारंवार प्रश्न विचारित होती. सान्वी स्वयंपाकघरात त्यांच्यासाठी जेवण चहा वगैरे काय बनवायचं असेल ते बनवण्यासाठी गेली होती आणि रियाची कबीर बरोबर प्रश्नोत्तरी मात्र सुरूच होती. कबीरला करायची होती आंघोळ. सरळ बसा तुम्ही. वनस्पतींना घाम येतो का नाही हा प्रश्न होता रियाचा. तुम्हाला काय वाटतंय? वनस्पतींना घाम येऊ शकतो का? घाम कोणाकोणाला वाटतं येऊ शकतो? करा वरात. करा ना वरात. करा ज्याला ज्याला वाटतं ना. हा मग रिया बोलली की आपल्या दारातल्या आंब्याच्या झाडाला घाम का नाही येत? तुम्हालाच कसं काय आलाय? कबीर डबल टेन्शन मध्ये. मग आपल्या दालातल्या आंब्याच्या झाडाला घाम का नाही येत असं विचारलं समजा तिने. बोर्ड मध्ये तुम्हाला समजलं पाहिजे ना. चला मग तिच्या बाबांनी उत्तर दिलं हो. काय? झाडांना पण घाम येतो पण त्याला घाम इतक्या कमी प्रमाणात येतो की बाहेरच्या वातावरणामध्ये तो घाम हवेत मिसळून जातो. काय होतो? हवेत मिसळून जातो. मग रियाने जिद्द केली पण मला तो घाम पाहायचा आहे. काय केली? जसं ज्ञानेश्वरीने जिद्द केली आज आपल्याला हसत चेहऱ्यात राहायचंच नाही तसं जिद्द केली. आता मग कबीरकडे काय पर्याय? कबीरने मग तिच्याकडे प्लॅस्टिकची पिशवी दिली. काय दिलं? आणि ही झाडाची जी फांदी असते, झाडाची फांदी माहिती आहे ना? आता फक्त थोडेसे पानं काढतो तुम्हाला समजण्यासाठी. पान झालं बापा. हे काय येतं? पान. आणखी एक घ्या. मग कबीरने काय सांगितलं आणि तुम्ही पण घरी जाऊन बघायचंय. प्लॅस्टिकची एक पिशवी घ्यायची आणि या पानाला घट्ट बांधून टाकायची. काय करायची? इथं घट्ट बांधून टाकायची या पानाला. घट्ट बांधल्याच्या नंतर ज्या वेळेस त्याच्यामधून त्याचा घाम बाहेर येईल आणि तो हवेमध्ये पसरण ही प्लॅस्टिकची पिशवी त्याला बाहेर जाऊ देणार नाही आणि त्या निघलेल्या घामाची जी वाफ आहे ती काय होईल? या पिशवीच्या याच्यावर असं दवबिंदाच्या आकाराने एक 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 थेंब त्याच्यावर बसन. काय होईल? पाण्याचे थेंब या पिशवीमध्ये तयार होतील. तसं जर झालं तर काय समजायचं? झाड पाण्याचं उत्सर्जन आपल्या पानातून करतात म्हणजे झाडाला सुद्धा घाम येतो. जसं आपल्या शरीरातून घाम बाहेर येतो म्हणजे आपण पाण्याचं उत्सर्जन बाहेर करतो. समजले? लक्षात आलंय पक्क? 100%. आता उत्सर्जन म्हणजे काय हे समजलंय का नाही? उत्सर्जन रियाच्या भाषेत आणि आपल्या भाषेत उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे काय?
त्या घाम जर आपण आंघोळ नाही केली 8 दिवस तर त्या घामाचं रूपांतर कोंड्यात होणार आणि कोंड्याचं ते आपली त्वचा खराब करणार. तो पण प्रश्न रियाला भविष्यात पडणारच आहे. मग रियाचं ते हिडन राहू दे ना, मजा नाही ऐकायला पुन्हा. हे ग पुसून हा प्रयोग सगळ्यांनी घरी करायचा. काय करायचं, सकाळी बांधून ठेवली ना, कोणी कोणी ठेवली सगळ्यांनी ना, बघायला येणार आहे बरं का 15 दिवसांनी. तशाच दोऱ्या बांधून ठेवायच्या. आज करून ठेवायचं तुम्ही. एक एक झाड लावायचं, कशाचं कोणतं पण लावा. आंब्याचं लावा, कशाचं लावा, गुलाबाचं लावलं तरी चालेल, कायचं लावा. आणि आता काय करायचं, सीताफळीचं तर झाड असेल सगळ्याच्या आसपास. सकाळचं शाळेत येताना प्लॅस्टिकच्या दुकानात आपली पिशवी असते ना साखरेची, ती न्यायची, अशी घट्ट बांधायची. वाटलंच ते रबर न्यायचं, ते त्याला लावून टाकायचं इथं प्लॅस्टिकच्या पिशवी. आणि शाळा सुटल्याच्या नंतर गेलात ना, मग बघायचं एकच पान नाही, 7-8 पानं येऊन द्यायची त्याच्यात. किती? 7-8 पानं. कारण आता दिवस हे उन्हाळ्याचे नाहीत ना, उत्सर्जन जास्त करणार नाही. आणि चेक करायचं संध्याकाळचं शाळेतून जाताना. आपलं दुसऱ्या दिवशी डबल प्रयोग. हा नाही, कोणी नाही सोडित, कोणी नाही सोडित. आपल्या घरापाशी बांधून ठेवायचं, घरच्यांना सांगून ठेवायचं. चला, आता आपण याच्यामधून काय शिकलोत या गोष्टीतून, आता एवढं लिहून घ्यायचं. नका लिहू लेक्चर मध्ये, आता लिहून घ्यायचं. लेक्चर तुम्ही नाही बघितलं तर महाराष्ट्रातले दुसरे पोरं त्याचा फायदा घेतील. तुम्ही राहता तसेच माग. उत्सर्जन 2 मिनिटं आता हे समजून घ्या कन्सेप्ट. उत्सर्जन प्राणी आणि वनस्पती दोन्ही पण काय करतात, उत्सर्जन. काय करतात, प्राणी आणि वनस्पती. आपण या गोष्टीतून शिकलो की कबीरनं रियाला काय सांगितलं, प्राणी उत्सर्जन करताना कसं करतात, घामाद्वारे, विष्ठेद्वारे आणि लघवीद्वारे. हसायचं नसतं, रोजच करावं लागतं ते. आणि वनस्पती उत्सर्जन कसं करतात मी सांगितलं, पानगळ करून. कसं पानगळ करतात, म्हणजे पानं त्याचे गाळून टाकतात. आपला झाडांच्या खाली पानं दिसतात ना वाळलेले, त्या पानांमध्ये काय साठलेला असतो, उत्सर्ग त्या पानांमध्ये साठलेला असतो. आणि उत्सर्गाचा काय होतो अर्थ, काय होतो अर्थ, टाकाऊ पदार्थ. कोणते टाकाऊ पदार्थ, हे लिहून घ्यायचं. एक म्हणजे पानगळ करून, दुसरं बाष्प रूपात. कोणत्या बोलू नका, बाष्प रूपात पानाद्वारे. कशाद्वारे, पानाद्वारे आणि पानाद्वारेच पकडा, पानाद्वारे उत्सर्ग करतात. काय करतात, बोलू नका, पाठीमाग कोण बोलतंय, इतकं इम्पॉर्टंट आहे तुमचं. ज्या वेळेस मी बोलत असतो त्यावेळेस बोलत जायचं नाही, आणि विचारायचं असलं फ्रंट टू फ्रंट विचारायचं. तुम्हाला समजत नसतं पुन्हा ते. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आता ऐकून घ्या. हा, आणखी एक,
बाभोळ, शेवगा, दांभोळा हे झाडं पाहिलेत का तुम्ही? बाभोळ, शेवगा. आता 2 मिनिटं फक्त लक्ष द्या. दांभोळा, दांभोळा असतो का दांभोळा असतो? ह्या झाडाला तुम्ही पाहिलं असन, त्याला डिंक येतो. येतो का तो डिंक? चिकट पदार्थ असतो. चिकट असतो का नाही डिंक? दांभोळ्याचा डिंक नाही का आपण खात? डिखाडा खाल्लाय कोण? डिखाडा खाल्लाय का? त्या डिखाड्यात कोणता डिंक टाकतेत? दांभोळ्याचा डिंक टाकतेत. तो जे डिंक येतो त्याला, हे असं समजा झाडाची फांदी, याला असं येणार. शेवग्याला येणार. पाहिजे शेवग्याला. शेवग्याचा डिंक कशासारखा दिसतो? शेंबडासारखा. कशासारखा दिसतो का नाही? तो डिंक येतो. त्याला पण काय म्हणायचं? ते पण टाकाऊ पदार्थ त्यांनी उत्सर्जित केलेले असते. कोणत्या कोणत्या झाडांनी? बाभूळ, शेवगा, दांभोळा. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ झाला? उत्सर्जन हे एक सजीवाचं काय आहे? लक्षण आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट उत्सर्जन. उत्सर्जन हे सजीवांचं लक्षण आहे. सगळंच लिहायचंय. फक्त हे लास्ट लिहून घ्यायचं. ही लाईन आहे का? ही लास्ट लिहून घ्यायची. तुमच्या नोट्सच्या वहीत हे बार बार तुम्ही वाचायचंय. कोणतं? पण मी तुम्हाला हे पिशवी जी बांधायची सांगितली, ते बाष्प होणं म्हणजे त्या पिशवीला वर येऊन ते थेंब चिकटणं, त्यालाच म्हणायचं बाष्प रूपात बाहेर पडणं. ते बाहेर पडते त्या पिशवीच्या आधाराने, आपला बाहेर नाही जाऊन द्यायचं ते पाणी, आतच पकडून ठेवायचं. मग ते बाष्पाचं रूपांतर पुन्हा द्रवामध्ये होणार, म्हणजे पाण्यामध्ये होणार. रिया झोपली नाही. हे सगळं रियाला सांगून कबीरला आंघोळ करायची होती. त्याने रियाला टीव्ही चालू करून दिली. रिया टीव्ही बघायला लागली आणि कबीर आंघोळ करायला गेलाय. आता कबीर आंघोळ करून येऊपर्यंत रिया टीव्ही बघणार आहे. काय करणार आहे? घ्या लिहून पटकन. हे लक्षात ठेवायचे, लिहून नाही घ्यायचं. उत्सर्जन प्राणी कसं करतात? घामाद्वारे, विष्ठेद्वारे, लघवीद्वारे. वनस्पती कशा करतात? पानगळ करून बाष्प रूपात पानाद्वारे पाण्याचं उत्सर्जन करतात. पानाद्वारे कशाचं? पाण्याचं उत्सर्जन करतात. आणि बाभूळ, शेवगा, दांभोळा यासारखे डिंक जो बाहेर येतो, आपला डिंक वाटतो आपला, आपण ते खातो आनंदाने, पण ते त्यांचा टाकाऊ पदार्थ असतो. त्याचं इंग्लिश मध्ये लिहायचं तुम्हाला. एक्सक्रेशन इज characteristic of living things. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे लक्षण. उत्सर्जन हे सजीवाचं लक्षण आहे, म्हणजे एक्सक्रेशन इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव. एक्सक्रेशन म्हणजे उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे शरीरातले टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकणं. टाकाऊ आणि निरुपयोगी पदार्थ बाहेर काढून टाकणं. शरीरातील टाकाऊ आणि निरुपयोगी पदार्थ बाहेर काढून टाकणं म्हणजे उत्सर्जन होय, अशी त्याची व्याख्या आहे. नट म्हणजे हिरो हिरोईन. ऍक्टर म्हणतात त्याला. हसण्यासारखं नसतं त्याच्यात. आपल्या लोकांना बऱ्याच गोष्टीचं ज्ञान कमी असतं म्हणून विशेष वाटतं. नट नटी हे असणं ते त्यांचं काम असतं. आणि काम म्हणजे देव असतो प्रत्येक माणसासाठी. काय असतो? देव. त्या कामातूनच भेटलेल्या पैशावर लोकांचे परिवार चालतात आणि ते खातात पितात, पुन्हा त्यांची होते वाढ. त्यांची वाढ होण्यासाठी लागतं अन्न. ते अन्न खरेदी करण्यासाठी लागतो पैसा. ते अन्न खाल्ल्याच्या नंतर ते उत्सर्जितही करावं लागतं. काही प्रमाणात करावं लागतं का नाही? तिथपर्यंत आपण आलो.